पूर्वी मी आज बेसन बर्फी बनवणार आहे. तुम्ही बी बनवा, छान लागते खायला. मी आता चुलीवर बनवणार आहे. एक वाटी तूप घेतलं गावरान, आता पकडून घेतलं हे तूप. आता बेसन पीठ टाकू, 3 वाट्या बेसन पीठ घेतो. हे बेसन पीठ चांगलं परतून घ्यायचं, मस्त लाल कलर येऊस तर चांगलं भाजून घ्यायचं त्याला. आपले बेसन पीठाला मस्त कलर आला. आता आपलं भाजून झालं. आता बेसन पीठ आता काढून घेऊ आपण आता याला. पूर्वी 3 वाट्या बेसन पीठ घेतलं, त्याला 1 वाटी रवा घ्या. आता 1 वाटी रवा भाजून घेऊ आपण. आपला रवा आता भाजून झाला. आता खरपूस भाजला रवा. आता मस्त कलर आला भाजायला. आता पाकाला 1 वाटी पाणी टाकून घेऊ आपण. आता 1 वाटी साखर टाकून घेऊ आपण. यात आपला पाक तयार आहे. आता आपण हे टाकून घेऊ. आता याच्यात आता रवा एकत्र टाकला, चांगला हलवून घेऊ आता आपण. आता आपला पाक ओतून घेऊ याच्यामध्ये. आता आपलं पाक तयार झाला. आता याच्यात थोडं 5 मिनटं होऊ देऊ आपण. चांगलं तूप लावून घ्यायचं. असं झालं आपलं तूप लावून झालं आपलं. आता तयार. आता चांगलं हलवून घेऊ. चल तयार. आता पोळपाटावर टाकून घेऊ आपण. घ्यायचं आहे आता पोळपाटावर. हे काजू बदाम पिस्ता मी बारीक करून घेतला. आता आपण याच्यावर टाकून घेऊ. पूर्वी मी अशी कट करून घेतली. आता ही बर्फी अशी कट करून घ्यायची. आता आपली बर्फी तयारी. आता ही काढून घेऊ आपण अशी. पूर्वी आपली तयारी आहे बेसन बर्फी. तुम्ही पण करा. खायला वेळेला ती मऊसूत झाली, मस्त झाली आपली बेसन बर्फी. आणि तुम्हाला जर आवडली असेल तर आईला शेअर करा, लाईक करा.